मुंबईच्या महापौरपदाची निवड लांबणीवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय. नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज. मुंबईत स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार. ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1 असे एकूण 13 सदस्य, तर एकूण सदस्य संख्या 23. पुण्यामध्ये महापौरपदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार. सर्वसाधारण सभा 6 तारखेला होणार. महापालिका आयुक्तांची माहिती. कल्याण डोंबिवलीत 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडनं मिसिंग तक्रार. सीसीटीव्ही कॉल डिटेलसोबतच तांत्रिक तपासाची मागणी. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार. संजय राऊतांची माहिती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बसणार. शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदेंची माहिती. शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केल्याचा फोटो. राऊतांकडनं ट्विट. धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला. न्यायदेवते त्यांना क्षमा कर. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्कारावरनं संजय राऊतांचं खोचक ट्विट. नगरसेविका सेहर शेखचा माफीनामा. मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य. शिंदे म्हणतात ठाणे भगवा मग मुंब्रा हिरवा म्हटलं तर प्रॉब्लेम काय. भाजप शिंदेंना केव्हा उचलून फेकेल कळणार देखील नाही. इम्तियाज जलील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकावणार का. रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. इम्तियाज जलील यांनी अवकातीत राहावं. तुमच्या 7 पिढ्या देखील महाराष्ट्र हिरवा करू शकत नाही. खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल. चंद्रपुरातील काँग्रेसमधला वाद आता दिल्ली दरबारी. काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची वडेट्टीवार आणि धानोरकरांची अर्धा तास चर्चा आणि बैठक. तर वडेट्टीवारांचा विरोध असताना देखील धानोरकरांनी 13 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. चंद्रपुरात नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. धानोरकरांना त्यांचा महापौर पाहिजे तर त्या संख्याबळ जुळवतील. वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकवणार. प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया. आमच्याकडील 31 सदस्यांचं वंचित आणि ठाकरे सेना देखील सोबत येईल. धानोरकरांची माहिती. इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र आलेत. आमचं बिघडलं तर काही जणांचं फावतं. बारामतीतल्या झेडपीच्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य. बारामतीमधील सभेत अजित पवारांची कार्यकर्त्यांवर नाराजी. आम्ही रक्ताचं पाणी करून इथे सभेला येतो आणि कार्यकर्तेच गायब असतात. अजित पवारांचे खडे बोल. अमरावती पालिकेतील अपयशानंतर भाजपची बैठक. पराभूत उमेदवारांसोबत मंत्री बावनकुळेंची चर्चा. पराभवाचे नेमके कारण काय यावर बैठकीत मंथन. राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का. बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं. बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही. जबरदस्ती चालणार नाही. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा. तर हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही. बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का. तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. पुण्याच्या भोरमधील शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार सुरू. विजय शिवतारेंच्या हस्ते झडपी निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ. शिवसेनेशिवाय कोणीही जिल्हा परिषद अध्यक्ष बनवू शकणार नाही. शिवतारेंची प्रतिक्रिया. अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती. बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात. दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंची टीका. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी, तर पंचायत समितीत एकूण 5 उमेदवार बिनविरोध विजयी. भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम. कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. उमेदवारी न दिल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी. कराड येळगाव जिल्हा परिषद गटातनं भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीत तणाव कायम. यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा. सूत्रांची माहिती. अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंतांचा प्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का. 30 वर्षांहून अधिक काळ सहकारी असलेले पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात. काटी लाखेवाडी गटात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंसमोर भाजपचं आव्हान. अहिल्यानगर महापालिकेचं महापौरपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित. महापौरपदासाठी सुनीता फुलसौंदर यांचं नाव आघाडीवर. सुनीता फुलसौंदर या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं नगरसेवक म्हणून विजयी. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडनं 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार. मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरनं परतले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर असणार. आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ हे नाशिकच्या वेशीवर.
गेल्या 6 दिवसांपासून दिंडोरीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू होतं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईकडे कूच करणार. मुंबईतल्या मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या. एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची चाकूने वार करत हत्या. आरोपींचा शोध सुरू. नालासोपाऱ्यात जन्मदात्या आईकडनंच लेकीची निर्घृण हत्या. लहान भावंडांना मारल्याच्या क्षुल्लक कारणावरनं मुलीला संपवलं. दगडीपाटा डोक्यात घालत मुलीची हत्या. आरोपी आई अटक. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 3 ठिकाणी चोरी, लाखोंचा एवज लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये वीज बिल थकबाकीवरती कडक कारवाई. 536 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. महावितरणची 230 कोटी 53 लाखांची थकबाकी. वारंवार सूचना देऊन देखील वीज बिल न भरल्यामुळे कारवाई. जळगावातील चांडक कॅन्सर केअर रुग्णालयाची तक्रारीनंतर आरोग्य विभागाकडे चौकशी. जास्त दिवसाचं बिल घेतल्याचा आणि एकाच क्रमांकाच्या औषधाचं बिल 2 वेगवेगळ्या नावानं दिल्याचा आरोप. चांडक हॉस्पिटलमधील मेडिकलचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द. गोंदियातील देवरीमधील धोबाटोला गावामध्ये बिअर बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक. तहसील कार्यालयावरती मोर्चा. मंगळवारपर्यंत कारवाईचा आश्वासन. अमरावतीच्या वरुडमधील बाबुळखेडा गावात सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर. अविश्वास ठरावानंतर सरपंच मारुतराव भाकरे यांनी गुलाल उधळत निर्णयाचं स्वागत केलं. मनरेगा योजनेतील कथित गैरव्यवहार उघड केल्यामुळेच ठराव आणल्याचा सरपंचांचा आरोप. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये घोटाळा करण्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता. तर अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी 4 आरोपींना अटक. जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात मोठी घसरण. गट्टू हळदीच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपयांची घट. हळद बाजारात येण्यापूर्वी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळे जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा आणि मका पीक धोक्यात. पिकांवरती रोगराई पसरल्यामुळे शेतकरी चिंतेत. हरभऱ्यावरती घाटे अळी आणि मक्यावरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव. यवतमाळच्या प्रफुल्ल कापसे यांच्याकडनं आधुनिक शेतीचा अवलंब. 12 एकर शेतात तुरीची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं. SRT पद्धतीनं शेतात तुरीची लागवड. शहाद्याच्या वडाळीमध्ये माथेफिरूकडनं पपई बागेचं नुकसान. अज्ञात माथेफिरूंनी 40 ते 50 झाडांच्या फळदाण कापून फेकल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावरती परिणाम. द्राक्षापासून बनवणारी वाईन महागण्याची शक्यता. 6 महिने सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट. भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत रानमांजर जखमी. वनविभाग आणि फ्रेंड्स नेचर क्लबकडनं रानमांजरीचा रेस्क्यू. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये 3.5 वर्षांच्या वाघाचा मुक्त संचार. बुलढाणा खामगार महामार्गावरनं वाहनं सावकाश चालवण्याचं वनविभागाचं आवाहन. ज्ञानगंगा अभयारण्यातून हा बुलढाणा खामगाव मार्ग जातो. वर्ध्यामध्ये ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडनं जागा उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. वरुडी शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करा, अन्यथा नगरपालिकेवरती हंडा मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा. परळी तालुक्यातील नागापूर धरणात 75 ते 80% पाणीसाठा शिल्लक. अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये बच्चू कडू यांच्याकडनं शंकरपाटाचं आयोजन. शंकरपाटात गुलाल उधळत बच्चू कडूंनी हाकली बैलगाडी. शंकरपाटात ते 11 लाख रुपयांची जंगी लूट. शंकरपाटात महाराष्ट्रभरातनं मोठ्या संख्येनं बैलजोड्यांची उपस्थिती. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये 13 आखाड्यांच्या साधू महंतांकडनं कुंभमेळ्याच्या कामांबाबत नाराजी व्यक्त. शासनाच्या वतीनं कोणतंही काम अद्याप सुरू करण्यात आलेलं नसून आखाड्यांमध्ये देखील कामांना सुरुवात नसल्याचा साधू महंतांचा आक्षेप.